तर मित्रांनो आता अण्णा आलेले आहेत. नमस्कार अण्णा. नमस्ते, राम राम सगळ्यांना. मग आजचा काय विचार काय? आजचा हा विचार होय, हा काय जेवणाला व्हायली हा सारखं धाब्यावर हो. हा जरा काहीतरी एक सुट्टा Snacks. आणावा, स्नॅक म्हणजे नाश्ता, हा काय वडा भजी. हा. पण कसं आहे माहिती आहे का, मला एक तर जेवणाची आवड असते माहिती आहे तुम्हाला. बरोबर आहे. हा पण नाश्ता जर कुठे छान असला तर मी करतो बरं का. नाहीतर आपल्याला नाश्त्याचं येडच नाही पहिल्यापासून. कसं अण्णा माहितीये का, हा. आपण आता रोजच जातो. हा रोजच कुठल्या ना कुठल्या ह्याच्यावर जेवा जाता, धाब्यावर जाता, हॉटेलवर जाता, बरोबर आहे, व्हेज खाता, नॉन व्हेज खाता, सारखं ते खाऊन आपल्या आता कंटाळा आलाय. बरोबर आहे. तर आता आपण आज काय करू, स्नॅक्स जिथे मिळतंय. हा. स्नॅक्स म्हणजे मित्रांनो तसं वेगळं काय समजू हा, हा, नका. हा, हा. आम्ही शुद्ध शाकाहारी मध्ये जे काही नाश्ता असतो ते आम्ही नाश्ता करायला जाऊ असा आता विचार करत आहोत मी. म्हणजे माझ्या मनात बी यायले रोजच जेवण व्हायला सारखं. हा जरा नाश्ता बी केल्यावर जरा काय ते एनर्जी वेगळी त्या गरम गरम खाल्ल्यावर जरा. तर आता माझं काय म्हणणं अण्णा, हा तुळजापूर शहरामध्ये हा आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या अगदी समोरच हा रणदिवे यांचं वडापाव सेंटर आहे. मंदिरापाशी आहे. हा मंदिरापाशी वडापाव सेंटर आहे आणि तुळजापूरचं एकदम फेमस वडापाव आहे. मी तर पहिल्यांदाच ऐकलं बाबा नाव आता हे. म्हणजे एकदम मी एकदम क्वालिटीचा आहे काय म्हणतो. आणि एकदम तुम्ही खाल्ल्यानंतर म्हणता की खरंच काय वडापाव आहे. हा आणि त्यांच्यापाशी वडापाव आहे, पॅटेज वडा आहे. तर अण्णा बोला की. माझं काय म्हणणं आहे, हा आज आपण रणदिवेच्या हॉटेलला भेट देऊ. हा 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 आणि तिथले आज पॅटेज वडे असतील किंवा मसाला वडा असेल किंवा वडापाव असेल, यापैकी जी काय आपल्याला भेटल हा. ते आपण आज घेऊ आणि तिथला आज आस्वाद घेऊ. गरमागरम एकदम गरमागरम मसाला वडापाव म्हणजे ही नवीनच ऐकलो आज मी. मसाला मसाला वडापाव म्हणजे त्या पॅटेज वड्यामध्ये मसाला घातला जातो आणि मसाला घालून हा. वडा केला जातो आणि तो वडा खाल्यानंतर एकदम स्वादिष्ट रुचकर आणि तोंडाला पाणी येईल असा वडापाव मिळतोय. तुम्ही असं बोलायला गुरण्यात बोलू नका, तोंडाला माझ्या पाणी सुटायले. अहो आता तुमच्या बोलण्यानं ऐका की, हा बोलण्यानं माझ्या तोंडाला पाणी सुटायले. हा ते वडा बघितल्यावर काय होईल मलाच कळलं बाबा. अहो मी तुम्हाला सांगा लागलोय नुसतं तर माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. तर बघा आता खाल्ल्यावर तर कसं होईल मग. आता मला काय दम निघा ना. तर मग जायचंय का? आता लय उशीर नग हा चला सत्य मग निप्पट शादी कशी म्हणते ती, हा धडाक्यात उघड तुम धडाका उडू. चला मग तात्काळ निघून ही काय उठलोच मी अहो. उठलो बघा. तर मी आज आलेलो आहे रणदिवे फूड्स मध्ये. तर आज आपण बघूयात रणदिवे फूड्स मध्ये नेमकं काय काय मिळतं ते. तर मित्रांनो आज आपल्याला रणदिवे फूड्स मध्ये पाहूयात काय काय मिळतं ते. इकडे समोर काउंटर आहे, इकडे गर्दी आहे, तुम्ही गर्दी बघू शकता गिरायकाची. आणि विशेष म्हणजे मित्रांनो तुळजापूर शहरामधलं एकदम प्रसिद्ध एकदम क्वालिटी नंबर 1 असलेले रणदिवे फूड्स. आणि इथं मिळतं वडापाव, पाववडे असं मिळत आहे. आणि गर्दी बघा तुम्ही इकडं बघू शकता मित्रांनो. तर आता आपण विचारूयात रणदिवे साहेबांना की यांच्या फूड्स दुकानामध्ये नेमकं खायच्या वस्तू कोणकोणत्या भेटते ते आपण त्यांना प्रत्यक्ष विचारूयात. मसाला वडा आहे आपल्याकडे, हा समोसा आहे, हा दही कचोरी, हा दही पापड, हा बटाटा भजी, हा. एवढे आयटम आहेत. आपल्याकडे स्पेशालिटी काय आहे? मसाला वडा मसाला वडा. हो. मसाला वड्यामध्ये 2 प्रकारचे तुमच्याकडे वडे आहेत, एक पॅटेज वडा आणि एकच वडा, पॅटीस वडा फक्त आपल्याकडे आहे. हा. तर हे बघा यांच्याकडे इथली जी स्पेशालिटी आहे ती पॅटेज वड्याची आहे. त्यांच्याकडे जी स्पेशालिटी आहे ती आहे पाववड्याची. आणि पाववड्यामध्ये बघू शकता तुम्ही की याच्यामध्ये मसाला भरला जातोय. इकडे बघा
असा मसाला भरला जातो. आणि विशेष म्हणजे या मसाल्याची कॅसेट असे की यांच्यासारखा मसाला हा कोणी बनवू शकत नाही. तुम्ही कुठेही जावा, यांच्या मसाल्याची क्वालिटी रिझल्ट कुठेही तुम्हाला दिसणार नाही. तर आता आपण बघू त्यांनी नेमकं कशा पद्धतीने याच्यामध्ये मसाला भरला जातोय ते बघूयात. आता तुम्ही बघा तिकडे समोर बघा, हे आहेत पॅटेज वडे. दिसाला एकदम नंबर 1 क्वालिटी. 3 वेळी 4 वेळी करा बघा. तर आता आपण काय करूयात, इथं गर्दी भरपूर आहे, गिरायक आहेत आणि तुम्ही इकडे बघा गिरायक आहे. आता गिरायकाला आपण प्रत्यक्ष विचारू की इथले जे वडे आहेत त्याची क्वालिटी कशी आहे ते. मित्रा इकडे बघा जरा, तू काय खाल्लं नेमकं? समोसा. समोसाची क्वालिटी कशी आहे? 1 नंबर आहे. कधीपासून खातो तू? कालपासून. खरं सांग, अरे, खोटं बोलायचं नाही. क्वालिटी सांगायची कशी आहे ती. 1 नंबर आहे. हा 1 नंबर आहे ना. तर हे बघा, हे आहे समोसा नंबर 1 क्वालिटीचा. आणि इकडे या गिरायकाला आपण विचारूयात त्यांनी काय मागितले. तुम्ही काय मागितले? पॅटेज वडे. बरं खायला चालू करा. बघा त्यांनी आता टेस्ट करत आहेत. पॅटेज वडा आहे, मसाला आहे, ते टेस्ट करून बघत आहेत. टेस्ट करून झाल्यानंतर आपल्याला त्यांनी त्याची क्वालिटी सांगतील. 1 नंबर क्वालिटी, 1 नंबर क्वांटिटी. क्वालिटी कशी आहे? 1 नंबर आहे. रिझल्ट 1 नंबर आहे. नक्की का? या लागते. यायला लागते ना? हा. नक्की यायला लागते. तर हे बघा स्पेशालिटी यांची की यांचा पॅटेज वडा हा एकदम जबरदस्त क्वालिटी. यावंच लागते असं या मित्राचं म्हणणं आहे. तर अजून आपण इकडं काही गिरायक येतील त्यांना आपण विचारूयात. तर आता आपण बघूयात रणदिवे फूड्स मध्ये पॅटेज वडे जे की मसाला वडापाव आहे ते आपण बघूयात त्यांनी कसं बनवते ते. तुम्ही आता हे जे बनवायला लागलो ते काय बनवायला लागलेत? मसाला वडा. मसाला वडा. आपलं दुकान जे चालू होते त्याची वेळ काय? दुपारी 3ला उघडतंय, हा संध्याकाळी 8:30ला बंद. नाही, मला तर असं समजलं की तुमचं दुकान आहे ते 2 शिफ्ट मध्ये चालू होतं म्हणून. सकाळी एकदा चालू होतं, सकाळी 6:30ला चालू होतं. हा सकाळच्या शिफ्ट मध्ये नेमकं काय काय असतं? पुरी भाजी असते, बटाटा भजी, तर हे मसाला बघा वडा. यांचं 2 शिफ्ट मध्ये दुकान चालू असतं. सकाळी चालू असतं तो नाश्ता असतो, पुरी भजी वडा हे चालू असतं. आणि दुपारच्या शिफ्ट मध्ये स्पेशल आणि स्पेशल फक्त रणदिवे फूड्स यांचा पॅटेज वडा मसाला पाव. मसाला वडा आहे. तुम्ही बघा आता इथे यांनी सोडायचं काम चालू आहे. इकडे कढई चालू आहे. कढईमध्ये मस्तपैकी गरम गरम वडे सोडण्याचं प्रोसिजर चालू आहे. आणि इकडे बेसनामध्ये पण पॅटेज टाकलेला आहे, तो मिक्स करून त्यांनी आता कढईमध्ये सोडत आहेत. हे बघा. आणि आता थोड्याच वेळात ते वडे पूर्ण तयार होते. आणि आम्ही त्यानंतर इथल्या वड्याची चव कशी आहे, क्वालिटी कशी आहे, क्वांटिटी कशी आहे ते आम्ही बघणार आहोत. तर आता हे बघा मित्रांनो, हे आहे रणदिवे फूड्स यांची मसाला. इकडं पॅटेज वड्यामध्ये जे मसाला वापरला जातो त्यांची स्पेशालिटी अशी आहे की या वडापावमध्ये नेमकं त्यांनी काय काय घालतात ते त्यांचं सिक्रेट आहे. त्याच्यामुळं आपणही त्यांना त्या गोष्टीबद्दल काही विचारणार नाहीत. आणि हा मसाला ह्या पॅटेजमध्ये घातला जातो. याच्यानंतर हे मस्तपैकी याला बेसन लावून तळलं जातं आणि नंतर तो टेस्ट करायसाठी दिला जातो. तर तुम्ही आता इकडे बघा, इथे वडे तयार आहेत. सध्याच्या घडीला इथं वडे तयार आहेत, तुम्ही बघू शकता एकदम. आणि इकडे मिरची आहे सोबत. इथं साईडला मसाला आहे जो की वड्याच्या वरती टाकला जातो. तर मित्रांनो असं आहे की हे दुकान 2 शिफ्टमध्ये तयार होतं. म्हणजे सकाळी यांचा नाश्ता असतो, नाश्त्यामध्ये पुरी भजे वडापाव हे मिळतं. आणि दुपारच्या शिफ्टमध्ये पॅटेज वडा असतो, समोसा असतो, त्याच्यानंतर कचोरी असते. आणि विशेष म्हणजे मित्रांनो इथली कचोरी तर इतकी बेस्ट असते की तुम्ही कचोरी खाल्ल्यानंतर आहा काय तोंडाला पाणी सुटतंय असंच म्हणायला पाहिजे तुम्ही. चला तर मग बघू आपण पण टेस्ट यांच्या वडापावची. आता आमची प्लेट तयार करत आहेत. हे त्याने घेतलेले आहेत वडे. त्याला वड्याला त्यांनी मध्यभागातून कापलेला आहे. ह्याच्यावरून त्यांनी मसाला वरण टाकत आहेत. आणि तोंडी लावायला मिरची, हिरवी मिरची पण आहे. अशा प्रकारे मित्रांनो आमची प्लेट तयार झालेली आहे. तर आता आपण याची टेस्ट बघूयात. सध्या मी आहे तुळजापूरमध्ये, अगदी मंदिराच्या शेजारी. आणि रणदिवे फूड्स कॅन्टीन आहे, हॉटेल आहे. आणि आता मी सध्या सर्व करत आहे मसाला वडा.
सुंदर लाजवाब. तर अशा प्रकारे आता माझी प्लेट आलेली आहे आणि आता मी आणि अण्णा आम्ही दोघे मिळून या वड्याची टेस्ट घेणार आहोत. सध्या अण्णा टेस्ट घेत आहेत. खरोखर चालू हा घ्या अण्णा, वड्याची टेस्ट करा तुम्ही. दिसाला का मी अगदी जबरदस्त दिसा लागला. नंबर 1 कसा वाटला अण्णा वडा? असा वडा धाराशिव जिल्ह्यात तर मी आतापर्यंत कुठं खाल्ला नसेल बरं का, मोठेपणा म्हणून सांगत ना. मी मगा ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं होतं की रणदिवे यांचे हां वडा आणि पाव म्हणजे पॅटेज वडे जे आहेत हा. ते एकदम फेमस आहेत तुम्हाला बोललो होतो. तशा पद्धतीने तुम्हाला क्वालिटी वाटते का? तुम्ही मग मला बोललो हा पण मला विश्वास बसताना होता बरं का. हा इथं आल्यानंतर खात्री पटली. रणदिवे फूड्स खरंच आता लक्षात आलं की इथला प्रत्येक आयटम नंबर 1 आहे म्हणजे नंबर 1. आता सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण रणदिवे फूड्समध्ये आल्यानंतर पॅटेज वडे आपण बघितलेले आहेत, मसाला वडा बघितलेला आहे आणि यांचा पत्ता आहे आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या समोर, अगदी समोरच आहे. आणि इथं या वड्याची आपण टेस्ट बघा आणि तुम्ही एकदा जर याचा आलात तर पुन्हा पुन्हा वडे खाण्यासाठी आवर्जून याचाल. आणि हे बघा, हे आहे वडापाव, बघितलं तुम्ही. आणि याला मस्तपैकी आतल्या बाजूनं मसाला लावलेला आहे, दिसतो का आपल्याला? मसाला लावल्याने याच्यावरती पण तुम्ही बघा मसाला टाकलेला आहे. एकदम नंबर 1 एक्सलंट क्वालिटी. नादच करायचं ना हो, नादच कोळा यायलाच पाहिजे रणदिवे फूड्समध्ये. आता मी टेस्ट करून बघतो त्याला. एकदम क्वालिटी, खरं खोटं एकदम क्वालिटी जबरदस्त. नादच पुळा ते म्हणतात ना, आ रा 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 खतरनाक आई शपथ वडा खतरनाक. कटला माणूस बाबा आता वडे खाऊन. ए नादच पुळा या. नाश्ता करायला जरा खाली मंदिरात. महाराज काय खायला आले? वडापाव खायचा. रोज येतो का? वडापाव घेतला का नाही मग? हे बघा, दुपारी 3 वाजता दुकान चालू झाल्यानंतर जी गर्दी आहे ती आता तुम्ही बघा किती गर्दी आहे. अक्षरशः वडे तयार होईपर्यंत वेटिंगमध्ये थांबावं लागतं, एवढी गर्दी आहे. आता तुम्ही बघा इथलं संपूर्ण वडे संपलेले आहेत आणि पलीकडे प्रोसिजर बनवायची चालू आहे. ही जी सगळी गर्दी दिसते ना, ती अक्षरशः वड्याच्या वेटिंगसाठी थांबलेले आहेत. आणि आता वडे तयार झाल्यानंतर ह्यांना बाकीच्या लोकांना मिळणार आहेत, एवढी इथं वेटिंग आहे. आणि कारण क्वालिटी आहे, वड्याची क्वालिटी असल्यामुळे वेटिंग आहे. मग तुम्ही कधी येत आहे?